दोन साईडला दोन जे शिल्प आहेत, जे सिंहासारखे शिल्प दिसतात, ते आहेत शरभ शिल्प. हिरण्यकश्यपूचा वध कोणी केला? हिरण्यकश्यपूचा नरसिंहाने केला. त्या नरसिंहाने त्याचा वध केला, परंतु नरसिंह इतका प्रबळ झाला की तो स्वतःला ऐकेना. तर और झाला. और म्हणजे स्वतःवर कंट्रोल नाहीये, तो सगळ्यांना त्रास देऊ लागला. मग ही सगळी लोक गेली भगवान शिवशंकर. मग भगवान शिवशंकराने काय केलं, याचा अवतार घेतला. कोणाचा? शरभाचा अवतार घेतला. आणि मग त्या शरभाने शेपटीत पकडून त्या नरसिंहाचा वध केला. नरसिंहाला कंट्रोलमध्ये आणलं, काबूमध्ये आणलं, त्याला मारलं. म्हणून शरभ शिल्प हे प्रत्येक किल्ल्यावर असतं की शक्तीचं सर्वोच्च हायेस्ट जर पॉवर कोणाकडे असेल तर ती शरभाकडे. शरभा एवढी शक्ती आता कोणाकडे नाही. कोणी जर म्हणलं आमच्याकडे हे आहे, नरसिंह आहे, अरे असू दे नरसिंह, आमच्याकडे शरभ आहे. ऑल माहिती. त्याला मिक्स चेहरा आहे तो सिंहाचा दाखवला आणि मागचे पाय हे संमिश्र प्राणी आहे, काल्पनिक प्राणी म्हणून त्याला गणला जातो. मागे बैलासारखं दिसतं. संमिश्र प्राणी, 3-4 प्राण्यांचा. परंतु काही दिवसांनी शरभ सुद्धा शिरजोड झाला. शरभ सुद्धा कोणाला ऐकण्याचं झाला. मग पुन्हा विष्णूंनी गंडभेरुडाचा अवतार घेतला. गंडभेरुड म्हणजे 2 चोच आणि 2 पंख, 4 पाय वगैरे जे आहे ते. जर KRCT कर्नाटका स्टेट रोड ट्रान्सपोर्ट कॉर्पोरेशनचा जर लोगो बघितला तर तो गंडभेरुड आहे. जर पोलँडची फुटबॉल टीम बघितली, त्यांचा लोगो बघितला तर तो गंडभेरुड आहे. युरोपियन कंट्रीजमध्ये बऱ्याचशा ठिकाणी, इव्हन आपल्या रशियाचं जे कॉईन आहे त्या कॉईनवर सुद्धा गंडभेरुड आहे. म्हणजे तो त्यांच्या संस्कृतीमध्ये सुद्धा तो शुभ आहे. यातून काय केलंय, त्याच्या पायाखाली हत्ती दाखवलाय. हत्ती तुमच्याकडे असेल, हत्ती मजबूत तुमच्याकडे प्रबळ हत्ती असेल, पण त्याच्यापेक्षा प्रबळ आमच्याकडे आहे, शरभ आहे. आणि याच्या आतमध्ये जी सत्ता वास करते, याच्या आतमध्ये जो राजा राहतोय ना, तो शरभासारखा आहे. तो अशा किती हत्तीनं लोळले हो, हे त्याचं हे प्रतीक दाखवलं जातं.